कुल्फीकडून आता पूर्ण तुम्ही सगळं 250 प्रोडक्ट्स तुम्ही बनवता. कुठले कुठले फ्लेवर आहेत तुमच्याकडे? कारण चॉकलेट फ्लेवरबद्दल तर आपण बोलू शकतो, पण तुम्ही अनेक वेगवेगळे फ्लेवरवर प्रयत्न करतायत. कुल्फीच्या 20 फ्लेवरवर तुम्ही काम करताय. कुल्फीचे आता 40 फ्लेवर आहेत 40? टोटल. हां. बापरे. आणि तुम्ही ह्या देशांची नावं सांगितली म्हणून एक जस्ट कल्पना माझ्या विचार डोक्यात होता माझ्या, की अजूनही म्हणजे उद्या जापानसारखा आहे, जर्मनीसारखा देश आहे, कुठलाही छोटा प्रोडक्ट केला ना त्याच्यावर प्रचंड काम करतं आणि मी हे जगात कसं विकू हे त्याच्या डोक्यात असतं. अच्छा. ग्लोबल. जगात ग्लोबल विचार त्याचा असतो. त्यामुळे त्यांचे ब्रँड जास्तीत जास्त सगळीकडे असतात. आपण ग्लोबल विचारच करत नाही, कारण आपण ग्लोबल कामच करत नाही. आणि त्यांची जे इथिक्स असतात व्यवसायाचे ते इथिक्स आपण वापरत नाही. म्हणजे उदाहरण छोटंसं मी जर्मनीतलं सांगतो. जर्मनीतलं माझा मित्र आहे शाह म्हणून, तर त्याचे तो तिथं ऑडी कंपनीत कामाला आहे बर. आणि त्याच्या आईवडिलांना तो घेऊन गेला तिथं. जे फॉरेस्ट जे आहे ब्लॅक फॉरेस्ट जो केक वगैरे आहे तो जर्मनीतून आलेला आहे. तर ते फॉरेस्ट आहे, तो जंगलच आहे. हा, म्हणजे जर्मनीचा एकूण 25% भाग हे फॉरेस्टच आहे. ते ब्लॅक फॉरेस्ट अख्ख्या युरोपमध्ये प्रसिद्ध आहे. हां, मग तिथं ते गेले त्या आईवडिलांना घेऊन आणि तिथे एक केक होता डिस्प्लेला आणि तो म्हणा मला केक पाहिजे. तो म्हणला मी नाही देणार. आता म्हणलं दिसतोय ना समोर, दे ना मला केक. नाही म्हणलं त्याचे कटिंग चुकलेले आहेत. ओके. काय म्हणला त्याचे केकचे कटिंग चुकलेले आहेत, आम्ही तुम्हाला विकू शकत नाही. बरं. त्याने रिक्वेस्ट तो म्हणला नाही सर मी नाही देऊ शकत. आपल्याकडे काय असतं, आंब्याची पेटी जेवढी सडलेली असते ती पहिली विकायची. अच्छा. कस्टमरला फसवायचं आपल्या डोक्यात पहिल्यांदा. बरं. तिथं फसवत नाही. मग तरी सुद्धा त्यांनी तो केक त्यांना दिला अच्छा. त्या माणसाने. पण दादा पैसे नाही घेतले बरं का. अच्छा, हे तुम्ही free. रिक्वेस्ट केली, तुम्ही नाही हे विकू शकत नाही, हे आमच्या इथिक्समध्ये बसत नाही. हे इथिक्स जर वापरलं दादा तर माझं म्हणणं आहे की आपण ग्लोबल जाऊ शकतो. आणि लाडाच्या कुल्फीचं व्हिजन तेच आहे की जसं तुम्ही मला साहेबांकडे घेऊन गेलते आणि साहेबांनी प्रश्न विचारला होता आदरणीय शरद पवार साहेबांकडे. पवार साहेबांकडे घेऊन गेलते आणि साहेबांनी प्रश्न विचारला होता की राहुल लाडाच्या कुल्फीचं भविष्य काय आहे. तर मी साहेबांना उत्तर दिलं की साहेब मला जगभरात किती देश आहे माहीत नाही अजून, 200, 250, 205 जे काय असेल ते, पण एक दिवस सगळीकडे लाडाची कुल्फी असेल. अरे वा. सगळ्यांना सांगितलं पाहिजे की आदरणीय शरद पवार साहेबांशी जवळपास अर्धा पाऊण तासाच्या चर्चेमध्ये त्यांनी राहुलला असे काही बारीक प्रश्न विचारले जे आपण या चर्चेमध्ये विचारलेले आहेत. म्हणजे दूध कुठून येतं, दुधाची क्वालिटी कशी असती, आईस्क्रीम कशी बनती. त्याचबरोबर त्यांनी प्रश्न विचारला की एवढा मोठा उद्योग उभा करण्यासाठी तू पैसा कसा उभा केला. तर राहुल, आदरणीय पवार साहेबांचा हाच प्रश्न मी तुला विचारतो की एवढा मोठा उद्योग उभा करण्यासाठी तू पैसा कसा उभा केला. पैसा उभं करण्याच्या मागे नसं दादा की मी स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवल्या. बरं. म्हणजे आपल्याकडे पैसे आले ना, सर्वात पहिलं मराठ्यांना काय दिसतं, वाह्यात खर्च. तर सर्वात पहिली थोडे पैसे आले तर स्विफ्ट दिसती, त्याच्यापेक्षा थोडे पैसे जास्त तर स्कॉर्पिओ दिसती, बरं. त्याच्यापेक्षा थोडे पैसे आले की आपल्याला फॉर्च्युनर दिसती, मोठा बंगला दिसतो. येस. अशा सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर कधीच दिसत नाही. नाही, मला महत्वाचं प्रेक्षकांना काय सांगायचे, राहुल जे निर्देशित करतोय ते म्हणजे काय आहे की आपल्याकडे थोडा पैसा किंवा थोडा अधिक पैसा आला तर गाडी आणि घर, तर गाडी आणि घर हे लायबिलिटीज आहेत लक्षात घ्या. घरावर तुमचा खर्च असतो, गाडीवर तुमचा खर्च असतो. गाडी घ्यायलाच पाहिजे, पण गाडी घेतल्यानंतर ज्या किमतीला आपण गाडी घेतो 5-7 वर्षानंतर गाडीचं कर्ज फिटतं, त्यावेळेस गाडीची किंमत जवळपास 75% झालेली असते. वाढली असते. बरोबर. आणि इतकी वाढलेली किंमत, समजा 50 लाखाला घेतलेली गाडी 75 लाखापर्यंत ती गेलेली असती, पण 8-10 वर्षानंतर त्या गाडीची किंमत 7-8 लाखपेक्षा कमी झालेली असते. तर गाडी घेत असताना गरजेपुरती गाडी घ्यावी हे राहुलनी सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आजही राहुल एवढा मोठा व्यवसाय करत असताना भाड्याच्या घरात राहतो. घराचा मोह आईला आहे, पत्नीला आहे, परंतु राहुलनी आजपर्यंत घर स्वतःचं विकत घेतलं नाही. अधिक पैसा हा व्यवसायात टाकला. नेमकं पैसा ही जी गोष्ट आहे याच्याबद्दल राहुल पैसा कसा उभा केला हा प्रश्न तसाच राहतोय. मग तेच म्हणलं जातं की जे म्हणलं ना, मी माझ्या घरात नाही पैसा इन्व्हेस्टमेंट वाह्यात खर्च करत. वाह्यात बिलकुल खर्च करायला. आजही जे लाडाच्या कुल्फीचे पैसे येतात ना ते व्यवसायात मुरवले जातात. बरं. मी काय सांगतो, मुरवलं पाहिजे म्हणजे ग्रोथसाठी. एखादं ग्रोथसाठी. मग ते खत पाणी आहे, म्हणजे एखाद्या झाड जे आपण छोटंसं बी लावतो त्याला सतत पाणी सतत खत टाकून वाढवलं पाहिजे. एखाद्याला फळं लागली ना मग तुम्हाला काहीच करायची गरज नाही, पण फळं लागायच्या आधी ते झाड जर तुम्ही फांद्या तोडायला लागले ना मग ते झाड तुटतं, ते वाढत पण नाही. तुकाराम महाराज म्हणतात अगदी 350-400 वर्षापूर्वी, एक बीजा केला नास मग भोरगले कणीस. एक बीज ज्यावेळेस स्वतःला गाडून घेतं
त्यावेळेस अनेक कंस झाडाला येतात. राहुलचं हे तंत्रज्ञान आपण सगळ्यांनी आत्मसात केलं पाहिजे. पण मला कळालं की SBI सारखी बँक, ICICI सारखी बँक कर्ज द्यायला तुमच्या दारात येऊन बसते. एकीकडे तरुण उद्योग व्यवसाय करण्यासाठी पैसे नाही सांगतात आणि तुम्ही असं काय केलंय 5-7 वर्षात की SBI बँकेकडे लोक हेलपाटे मारतात कर्जासाठी, पण SBI बँक आणि ICICI बँक तुमच्या ऑफिसमध्ये हेलपाटे मारतात की आमचं कर्ज घ्या. नाही, ह्याच्या दादामागे ना व्यवसाय फक्त परचेस करणे आणि विक्री करणे हा एवढ्यापुरता नाही आहे. व्यवसायाला एक दुसरं अंग आहे की व्यावसायिक आर्थिक डिसिप्लिन. ओके. म्हणजे व्यावसायिक डिसिप्लिन तुमचं छान पाहिजे. रोज तुम्हाला कळलं पाहिजे मला किती प्रॉफिट झाला, काय लॉस झालाय. अच्छा. बऱ्याच व्यावसायिकाचं होतं की पाणी इथपर्यंत येतं, लक्षात येतं त्यावेळेस आपला लॉस झालाय. मी म्हणतो रोज बघा ते गुडघ्यापर्यंत आहे का, कमरेइतकं आहे का. तिथं तुम्हाला काहीतरी ऑप्शन्स असतात. तुमचा ऑप्शन संपतो इथं आल्यानंतर. बरोबर. म्हणून हे व्यवसायाचं जे काय आर्थिक गणित आहे ते मी व्यवस्थित मांडलं. तुम्ही कसं बसवलं? कारण तुम्ही बॅलन्स शीट तपासता का? बॅलन्स शीट तपासू दादा. म्हणजे माझा अकाउंटंट आहे ना, त्याला मी बोनस देतो, बरं. दर महिन्याला देतो. तो बोनस असा आहे की प्रत्येक महिन्याच्या सस्पेन्स असतो. बरं. सस्पेन्स. तो 0 ठेवला तर तुला पगार जास्त, बरं. या महिन्यात तुला 5,000 एक्स्ट्रा. ओके. कारण मार्च महिन्यात बघा बरेच जण उद्योजक, मोठे उद्योजक बोलले जाते, ते सुद्धा आहे ना महिनाभर नको रे ते टॅक्स भरायचा आहे, ते मागची बिलं काय आली, कोणाला किती पैसे दिलेत काहीच कळत नाही. मग टॅक्स प्लॅनिंग तुम्ही पूर्वीपासून करताय? पूर्णपणे आम्ही ॲडव्हान्स टॅक्स भरतो दादा. ॲडव्हान्स ओके. तुमचं सिबिल एकदम टॉपचं दिसतंय. ॲडव्हान्स टॅक्स दादा भरतो. अच्छा. आणि मार्च महिन्यात फक्त मी आमचा CA म्हणतो की राहुल तुम्हाला फक्त सही करायला ठेवलेलं आहे. बरं. कारण मी CAला सांगितलं आहे की मला स्पष्टपणे मला सांगायचं नाही की टॅक्स कुठं वाचतोय, GST इथं वाचवता येईल, बिलकुल सांगायचं नाही. जो मला GST आलाय, जो मला टॅक्स आलाय तो प्रामाणिकपणे भरायचा. तो कसा कमवायचा किंवा कसा वाचवायचा ती मला रोडमार्क सांगू नको. कारण ह्या देशावर माझं प्रेम आहे. माझे जे गुरु आहे मांडे सर ते सांगितले की राहुल देशावर प्रेम करते असेल ना तर सिग्नल पाळायचा, इन्कम टॅक्स चांगला भरायचा, GST व्यवस्थित भर. अरे वा. म्हणजे एका साईडला इन्कम टॅक्स वाचवायचा आणि दुसरीकडे भारत माता की जय म्हणायचं. महत्वाचं देशप्रेम आहे. हे महत्वाचं देशप्रेम आहे की आपण टॅक्स भरला पाहिजे.